नमस्कार. माझे नाव अमोल कोरूचे, प्रोफ्युजनिक सोल्युशन सांगली. आम्ही घेऊन आलो तर आपल्यासाठी एक ॲप्लिकेशन ज्याचं नाव आहे प्रो ऑनलाईन स्टोअर, ज्याचा वापर करून समजा आपले असे स्टोअर असेल की इलेक्ट्रॉनिक स्टोअर किंवा मग गिफ्ट आर्टिकल्स किंवा ग्रोसरी शॉप असेल किंवा असा कोणताही बिझनेस की ज्यांना आपले आयटम्स किंवा प्रोडक्ट्स ऑनलाईन सेल आउट करायचे तर त्याच्या रिलेटेड ॲप्लिकेशन त्यांना उपयोगी ठरेल. तर यामध्ये आपण कमी वेळेमध्ये हजारो ग्राहकांपर्यंत आपले जे प्रोडक्ट्स असतील किंवा आयटम असतील तर ते ऑनलाईन स्टोअरद्वारे पोहोचवू शकतो. ठीक आहे. त्यानंतर मग ग्राहकांना हवे असलेले आयटम्स किंवा प्रोडक्ट तो स्टोअरमधून खरेदी करू शकतो किंवा मग कोणकोणत्या ग्राहकाने कोणकोणते प्रोडक्ट आयटम्स निवडलेत किंवा खरेदी केलेत तर या गोष्टी आपल्याला समजतील. त्यानंतर मग कोणकोणत्या ग्राहकांनी कोणकोणत्या प्रोडक्ट्स किंवा आयटम्स किती वेळ पाहिली. ठीक आहे. त्यानंतर मग कोणकोणते आयटम्स त्यांना पसंत आहेत तर या सर्व गोष्टी आपल्याला समजू शकतात. त्यानंतर मग कोणत्या ग्राहकांनी कॉल रिक्वेस्ट केले किंवा कॉल करण्याचा प्रयत्न केला असेल आपल्याला किंवा मग व्हॉट्सअपवरून कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला असेल किंवा आपल्या शॉपचं डायरेक्शन गुगल मॅपवरती वगैरे चेक केलं असेल किंवा त्यांनी काय रिप्लाय दिला असेल किंवा प्रतिक्रिया दिला असेल तर या गोष्टी आपल्याला समजू शकतात. किंवा मग आपल्या शॉपमध्ये जे काय लेटेस्ट ऑफर्स किंवा डिस्काउंट असतील तर त्याच्या रिलेटेड आपण बल्क SMS थ्रू किंवा व्हॉइस कॉल थ्रू अलर्ट्स ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतो. त्यानंतर मग जे काही इंटरेस्टेड लोक किंवा इंटरेस्टेड ग्राहक असतील तर त्यांची एन्क्वायरी फॉलोअपचे डिटेल्स तर या सिस्टीममध्ये आपण मॅनेज करू शकतो. मग ज्या त्यावेळी त्यांचा फॉलोअप आपण या सिस्टीममध्ये मॅनेज करू शकतो. तर त्याच्या रिलेटेड आपल्याला त्या या सिस्टीममध्ये रिमाइंडर समजू शकतात. ही सिस्टीम ॲक्च्युली वर्क कशी होईल तर या गोष्टी आपण थोडक्यात स्टेप बाय स्टेप पाहूया. तर आपण सिस्टीममध्ये लॉग इन झालो आहे. तर आपल्या शॉपची बेसिक इन्फॉर्मेशन लोगो इमेज वगैरे इथं दाखवेल. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला पाहायचं आहे की जे वेगवेगळे आयटम्स आपल्याला सेल आउट करायचे आहेत तर ते ग्राहकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचे कसे आहेत तर यासाठी आपल्याला इथं पाहू शकतो की कस्टमर इंटरॅक्शन. तर यामध्ये आपण सर्वप्रथम प्रोडक्ट कॅटेगरीज तयार करून ठेवलेले आहेत. म्हणजे ज्या कॅटेगरीचे आपण प्रोडक्ट्स सेल आउट करतोय ते सिंपल तिचे नाव आपल्याला याच्यामध्ये तयार करून ठेवायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पाहिजे आहेत की कॅटलॉग आपण तयार करतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे आयटम्स आपल्याला ॲक्च्युली दाखवायचे आहेत कस्टमरना हे आपण इथं पाहू शकतो. आता आपण याच्यामध्ये कॅटलॉग तयार केलेला आहे. सिंपल एक कॅटलॉगला आपल्याला जे सोयीस्कर वाटेल ते आपण नाव देऊ शकतो. त्यानंतर इथं पाहू शकतो आपण की आपल्याला जे आयटम्स किंवा सर्व्हिसेस सेल आउट करायचे आहेत तर त्याची इन्फॉर्मेशन फिलअप केली आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सिक्वेन्स म्हणजे कोणत्या सिक्वेन्सनं असणार आहेत. नंतर प्रोडक्ट किंवा सर्व्हिसचं नेम जे असेल ते आपण इथं टाईप करतो आहे. त्यानंतर कोणत्या कॅटेगरीच्या अंडर तो आपल्याला दाखवायचा आहे कस्टमरना तर इथं आपल्याला वेगवेगळे कॅटेगरी आहेत तर ते आपण इथून सिलेक्ट करून घेतो आहे. त्यानंतर प्राईस जे असेल सिंपल मग जी ॲक्च्युअल प्राईस असेल त्या आयटमची ती आपण इथं फिलअप करतो आहे. आणि प्रिवियस प्राईस म्हणजे जी कॅन्सल झालेली असेल किंवा यापूर्वीची जी हायर प्राईस असेल ते आपण इथं फिलअप करतो आहे. त्यानंतर डिस्काउंट किती % आपण देतो आहे हे आपण इथं मार्कअप करून ठेवलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर हा पर्टिक्युलर आयटम आपण याच्यामध्ये ॲड केला. ॲड केल्यानंतर आपल्याला इथं त्या आयटमचे डिटेल्स दाखवतील. प्रोडक्टचं नाव असेल, कॅटेगरी, प्राईस, प्रिवियस प्राईस आणि डिस्काउंट. ठीक आहे. त्यानंतर आपण इथं डायरेक्टली इथून इमेज असेल त्या प्रोडक्टची इथं आपण अपलोड करू शकतो. त्यानंतर या आयटमच्या अगेन्स्ट जे डिटेल्स असतील म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑफरचे डिटेल्स वगैरे काय असतील तर सिंपल आपण याच्यामध्ये हे डिटेल्स ॲड करून ठेवलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे आपल्याला पुढं समजेल की हे जे आपण डिटेल्स भरतोय तर हे आपल्याला कस्टमरपर्यंत कसे दिसतात ते. या पद्धतीनं आपण सगळे आयटम्स या कॅटलॉगमध्ये फिलअप केलेले आहेत. त्यानंतर इथं आपण पाहतोय की कॉन्टॅक्ट डिटेल्स म्हणजे फॉर एक्झाम्पल आपले जे शॉपचं ॲड्रेस किंवा कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील तर हे सुद्धा आपण कस्टमरांना दाखवू शकतो. तर यामध्ये आपण डिटेल्स काय फिलअप केलेत की सिंपल ॲड्रेस आपण इथं ॲड करतोय. त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे जर कस्टमर कॉल करायचा प्रयत्न करत असेल तर कोणत्या नंबरवरती तो कॉल जाईल या नंबरवरती तो ऑटोमॅटिक तो कॉल रिडायरेक्ट होईल. किंवा व्हॉट्सअप नंबर म्हणजे त्याला काय रिप्लाय वगैरे किंवा व्हॉट्सअप थ्रू मेसेज पाठवायचा असेल ॲज अ शॉपमध्ये तर डायरेक्टली
तो नंबर असेल, या नंबरवरती तो मेसेज करू शकेल. किंवा गुगल मॅप लिंक, म्हणजे जी गुगल मॅपवरती आपल्या शॉपचं लोकेशन असेल किंवा त्याची लिंक आपण इथली ॲड करू शकतो. म्हणजे डायरेक्टली त्याला आपल्या ॲक्च्युअल शॉपचं लोकेशन समजू शकेल. किंवा इथं गेट डायरेक्शन लिंक असेल, म्हणजे जर त्याला फाइंड आउट करायचं असेल की त्याच्या लोकेशनपासून ते शॉपचं लोकेशन किती अंतरावरती आहे किंवा कोणकोणत्या रोडने तो येऊ शकतो आपल्या शॉपपर्यंत, तर त्याची लिंक इथं डायरेक्टली आपल्याला ॲड करू शकतो. तर ही जी गुगल मॅपची लिंक किंवा गेट डायरेक्शनची लिंक आहे, तर सिम्पलला आपण एका स्टेपमध्ये मिळवू शकतो. आणि याचे रिलेटेड डिटेल्स म्हणजे आपण ती लिंक कशी मिळवू शकतो. ठीक आहे, तर कॅटलॉग तर आपण याच्यामध्ये ॲड केलेले आहेत, म्हणजे जे आपल्याला आयटम्स सेल आउट करायचे आहेत आणि ॲड्रेसचे डिटेल्स, आपल्या कॉन्टॅक्टचे डिटेल्स या सिस्टीममध्ये आपण ॲड केलेत. आता आपण पाहूया की हे जे आयटम्स आपण कॅटलॉगमध्ये फिलअप केलेत, तर हे आपल्या कस्टमर किंवा ग्राहकांपर्यंत कसे पोहोचवायचे. तर यासाठी आपण इथं कस्टमर इंटरॅक्शनमध्ये एक्सेल SMS सेंटर यामध्ये पाहतोय. सिम्पल आपल्याकडे समजा जे कॉन्टॅक्ट असतील लोकांचे, तर त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचवायचे असतील, तर डायरेक्टली आपण एक्सेल शीटमधून हे कॉन्टॅक्ट सिलेक्ट करून घेऊ शकतो. त्यानंतर जो फॉर्मॅट आपण तयार करून ठेवलेला असेल तो सिलेक्ट करून घेतला आणि सेंड SMS फ्रॉम एक्सेल अपलोड. तर आता काय होईल की जेवढे आपल्याकडे एक्सेलमध्ये कॉन्टॅक्ट्स अवेलेबल असतील, तर त्या सर्व लोकांना किंवा त्या सर्व कॉन्टॅक्ट्स नंबर्सना एक SMS जाईल. म्हणजे याच्यामध्ये आपली इन्फॉर्मेशन असेल, कॉन्टॅक्ट नंबर आणि एक लिंक आपण त्यांना पोहोचवतो आहे. म्हणजे या पर्टिक्युलर लिंकवरती त्यांनी क्लिक केलं तर ओव्हरऑल ह्या पर्टिक्युलर नंबरचा रिस्पॉन्स आपल्याला समजेल की यांनी काय काय ॲक्टिव्हिटीज, म्हणजे कोणकोणते आयटम सिलेक्ट केले किंवा कोणकोणते आयटम्स व्हिजिट केले किंवा ॲड टू कार्ट केले, या सर्व गोष्टी आपल्याला समजू शकतील. तर या पद्धतीने म्हणजे याच्यात एक दोन प्रकार असे असतील की आपण आपल्याकडे जर समजा नंबर्स असतील लोकांचे, तर या पद्धतीने आपण या लोकांपर्यंत आपले डिटेल्स किंवा आयटम्स जे सेल आउट करतो आहे आपण पोचवू शकतो. किंवा ॲज आपण सपोज आपल्याकडे नंबर्स नसतील, तर एक पर्टिक्युलर लिंक जी असेल आपली जी सिस्टीमची, तर ही पर्टिक्युलर जी लिंक असेल तर आपल्याला ही पब्लिश करावी लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बॅनर्स, होर्डिंगद्वारे किंवा बल्क व्हॉट्सअपद्वारे ही आपण लिंक आपण भरपूर लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. पण एक डिफरन्स असा असेल की आपण SMS द्वारे ही लिंक पोचवत असेल तर आपल्याला डायरेक्टली कोणत्या कॉन्टॅक्ट्सवरून आपल्याला रिस्पॉन्स येतो हे समजू शकेल. पण डायरेक्टली आपण समजा बल्क व्हॉट्सअप करत असेल किंवा एक पर्टिक्युलर लिंक, एक कॉमन लिंक आपण पब्लिश करत असेल, सगळीकडे पोचवत असेल, तर जोपर्यंत तो पर्टिक्युलर ग्राहक किंवा कस्टमर आपल्याला त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स किंवा नाव आपल्याला रिस्पॉन्स म्हणून देत नाही, तोपर्यंत तो व्यक्ती कोण आहे हे आपल्याला समजू शकत नाही आहे. ठीक आहे, तर जेवढा आपण शक्यतो SMS थ्रू पोहोचत असेल तर आपल्याला पर्टिक्युलर व्यक्ती समजू शकेल की तो व्यक्ती कोण आहे किंवा त्याचा नंबर कोणता आहे. तर या पद्धतीने आपण पोहोचू शकतो. आता आपण पाहूया की SMS द्वारे आपण कसं त्या ग्राहकांपर्यंत पोहोचतोय. तर हा पर्टिक्युलर एक SMS त्या ग्राहकाला गेलेला असेल. त्यानंतर इथं आपण पाहू शकतो की डिटेल्स असतील SMSमध्ये. त्यानंतर खाली लिंक असेल, तर त्या लिंकवरती टच केल्यानंतर त्या ग्राहकाला ओव्हरऑल सगळे डिटेल्स, आपले जे आयटम्स आपण कॅटलॉगमध्ये ॲड केलेले असतील, तर सर्व गोष्टी दिसतील. सगळ्यात वरती त्या आपल्या जे शॉपचं नाव असेल ते दिसेल. त्यानंतर खाली आपल्याला जर स्लायडिंगमध्ये काय डिटेल्स किंवा लेटेस्ट ऑफर्स वगैरे आपल्याला दाखवायचे असतील तर ते आपण दाखवू शकतो. त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी, यामध्ये आपण पाहू शकतो की जे वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज जे आयटम्स असतील ते आपण याच्यामध्ये ग्रुप केलेले आहेत. पर्टिक्युलर आपल्याला तो जो कस्टमर किंवा ग्राहक असेल तर डायरेक्टली त्या कॅटेगरी वाईज आयटम्स व्हिजिट करू शकतो. सपोज त्याला ऑफरच्या अगेन्स्ट, जे स्पेशल ऑफरच्या अगेन्स्ट जे आयटम असतील तर पाहिजे असतील, तर डायरेक्टली तो स्पेशल ऑफर यावरती जर टच केले त्याने, तर त्याच्या अगेन्स्टचे आयटम्स त्याला सगळे इथं पाहायला मिळतील. म्हणजे जे काय आयटम्स असतील तर इथं त्या आयटमचा फोटो आणि त्याचे डिटेल्स, म्हणजे त्या आयटमचं किंवा प्रोडक्टचं नाव आणि त्याचे रेट आणि जे डिस्काउंट वगैरे असतील तर या गोष्टी त्याला इथं दिसू शकतात. ठीक आहे, सपोज जर एखाद्या आयटमला त्याला व्हिजिट करायचे असेल तर डायरेक्टली त्याने फोटोवरती जरी टच केलं तर त्या आयटमचे डिटेल्स तो पाहू शकतो. त्यानंतर मग जे ऑफर्स किंवा त्या आयटमचे डिटेल्स असतील तर इथं खाली पाहू शकतात. किंवा डायरेक्टली समजा त्याला हा आयटम पसंत आहे किंवा त्याला इंटरेस्ट एक्सप्रेस करायचा असेल तर डायरेक्टली तो इंटरेस्ट या बटनवरती क्लिक केला किंवा बटनवरती टच केलं तर डायरेक्टली आपल्याला त्याचा रिस्पॉन्स समजू शकतो. किंवा डायरेक्टली तो ॲड टू कार्ट या बटनवरती जर टच केलं
तर तो आयटम कार्टमध्ये ऑटोमॅटिक दिसेल. ठीक आहे. त्याला जर झूम करून जर हा पर्टिक्युलर आयटम पाहायचा असेल तर फोटोवरती टच केल्यानंतर तो आयटम तो झूम करून पाहू शकतो. किंवा जे कार्टमध्ये आयटम्स आहेत ते डायरेक्टली इथं तो पाहू शकतो. जे काही आयटम्स ॲड केलेले असतील ते कार्टमध्ये पाहू शकतो. त्यानंतर त्याची प्राईस असेल, त्यानंतर डिलिव्हरी डिटेल्स असतील, म्हणजे त्या पर्टिक्युलर कस्टमरला किंवा ग्राहकाला काय करायला लागेल की जे डिटेल्स असतील त्याचे, म्हणजे फुल नेम, मोबाईल कॉन्टॅक्ट नंबर आणि डिलिव्हरी ॲड्रेस असेल तो कंपल्सरी इथं फिलअप करायचा आहे आणि सेव्ह अँड कन्फर्म ऑर्डर म्हणायचे आहे. म्हणजे त्यानंतर आपल्याला सिस्टीममध्ये समजेल की या पर्टिक्युलर ग्राहकाने ही ऑर्डर कन्फर्म केलेली आहे. ठीक आहे. तर ती रिस्पॉन्स आपण थोड्या वेळात पाहूया कसे आपण पाहू शकतो. तर या पद्धतीनं तो आयटम सिलेक्ट करू शकतो किंवा इथून डायरेक्टली त्याला परत व्हिजिट करायचे आहेत वेगवेगळ्या आयटम्सना, तर वरती इथं पाहू शकतो. इथं कॅटेगरीचा जो बार असेल कार्डच्या वरती, तर इथं टच केल्यानंतर डायरेक्टली त्याला इथं जे आयटम्स असतील तर हे सर्व आयटम तो इथून पाहू शकतो. ठीक आहे. त्यानंतर त्याला सपोज मोबाईल्सवरती व्हिजिट करायचं आहे तर मोबाईल्स कॅटेगरीवरती त्याने टच केल्यानंतर जे मोबाईलच्या अंडर जे आयटम्स असतील तर ते इथून पाहू शकतो. ठीक आहे. सेम ॲज इट इज टच केल्यानंतर त्याला त्या अगेन्स्टचे डिटेल्स पाहू शकतो. त्यानंतर सपोज त्याला काही रिप्लाय द्यायचा असेल किंवा काही चौकशी वगैरे करायची असेल तर डायरेक्टली तो इथून तो चौकशी करू शकतो. सपोज त्याला चौकशी करायची आहे की ठीक आहे, तर तो पर्टिक्युलर एखादी एन्क्वायरी करायची असेल तर तो डायरेक्टली एन्क्वायरी इथूनही करू शकतो. आपल्याला त्याचं रिस्पॉन्स समजू शकतो किंवा डायरेक्टली इथं पाहू शकतो की जे ऑप्शन्स असतील, म्हणजे आपल्या शॉपचा ॲड्रेस असेल, त्यानंतर कॉलस, व्हॉट्सअप किंवा गेट डायरेक्शन. सपोज त्यांनी आपल्याला कॉल करायचा प्रयत्न केला असेल तर डायरेक्टली कॉलस या बटनवरती क्लिक केलं, कॉलिंगचा ऑप्शन अवेलेबल राहू शकतो. ठीक आहे. आपल्याला ही रिस्पॉन्समध्ये समजेल की कोण कोण कॉल करायचा प्रयत्न करत आहे किंवा इथूनच व्हॉट्सअपद्वारे तो मेसेज करायचा प्रयत्न करत असेल तर डायरेक्टली इथून तो व्हॉट्सअपवरती स्विच होऊ शकतो. ठीक आहे. किंवा गेट डायरेक्शन याच्यावरती जरी टच केलं तर त्याला त्याच्या लोकेशनपासून ते आपल्या शॉपचं जे लोकेशन असेल तर इथून डायरेक्टली त्याला रूट फाइंड आउट होईल. ठीक आहे. तर या पद्धतीनं हे रिस्पॉन्स दिसेल किंवा इथंच डायरेक्टली आपल्याला त्या शॉपचं लोकेशन हे गुगल मॅपवरती समजू शकतं. या पद्धतीनं तो वेगवेगळे आयटम्स व्हिजिट करू शकतो. आता ग्राहक जो काही रिस्पॉन्स देतो या पर्टिक्युलर लिंकवरती क्लिक करून किंवा टच करून, तर या सर्व गोष्टी आपल्याला रिस्पॉन्समध्ये सिस्टीममध्ये समजू शकतात. तर त्या कशा समजू शकतात या गोष्टी आपण पाहूयात. आता आपण परत आपल्या ॲप्लिकेशनवरती पाहूया की कसा रिस्पॉन्स आपण पाहू शकतो पर्टिक्युलर कस्टमरांचा किंवा ग्राहकांचा. तर यासाठी आपण कस्टमर इंटरॅक्शनमध्ये सगळ्यात शेवटी रिस्पॉन्स, इथं आपण पाहू शकतो की ॲनालिटिक्स, तर सिंपल आपल्याला इथं पाहू शकतो की वेगवेगळे ऑप्शन्स असतील, ॲनालिटिक्स, कन्फर्म ऑर्डर वगैरे, हे सर्व गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. तर इथं सर्वप्रथम आपल्याला स्कॅन ह्या बटनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे जे रिस्पॉन्स आपल्याला कस्टमरांनी दिला असेल किंवा जे आयटम्स वगैरे व्हिजिट केले असतील तर या सर्व गोष्टी स्कॅन होतील सिस्टीममध्ये. आता आपण स्कॅन केल्यानंतर इथं खाली पाहूया की वेगवेगळे कस्टमरची इन्फॉर्मेशन आपल्याला इथं पाहू शकतो. कस्टमर इन्फॉर्मेशन, इंटरेस्टेड आयटम्स, व्हिजिट कोणकोणते आयटम्स किंवा कॅटेगरी केली होती आणि त्यांचा रिस्पॉन्स काय होता, या सर्व गोष्टी आपण पाहूया. आता इथं आपण पाहूया की हा पर्टिक्युलर कस्टमर असेल तर यांनी काय केलेलं आहे की कोणत्या दिवशी व्हिजिट केली होती साईटला. ठीक आहे. त्यानंतर टोटल
किती वेळ त्यांनी साईटला व्हिजिट दिली होती, त्यानंतर कोणकोणत्या कॅटेगरीज त्यांनी व्हिजिट केल्या, ठीक आहे, किती वेळ पर्टिक्युलर सपोज आता स्पेशल ऑफर्स या पर्टिक्युलर कॅटेगरीला त्यांनी किती वेळ व्हिजिट केली होती, किंवा मग कोणकोणते आयटम्स त्यांनी व्हिजिट केले होते. सपोज आता हा पर्टिक्युलर आयटम होता, तर हा आयटम त्याने या पर्टिक्युलर वेळेमध्ये तो पाहिला होता, म्हणजे हा या पर्टिक्युलर ड्युरेशनमध्ये तो आयटम्स पाहिला होता, किंवा हा आयटम्स पाहिला होता. किंवा सपोज इथं आपण पाहू शकतो की त्यांनी ऑर्डर पण कन्फर्म केले, म्हणजे 2 आयटम्स जे आहेत तर ते आयटम्स कन्फर्म केलेले आहेत. तर ते आपल्याला आयटम्स पाहिजे असतील तर डायरेक्टली इथून ते आयटम्स आपण पाहू शकतो की कोणकोणते आयटम्स असतील. सपोज इथं आपल्याला कोणती डेट असेल, आयटम्स असतील, किती क्वांटिटी, रेट आणि अमाऊंट, आणि त्याची टोटल अमाऊंट किती असेल, या गोष्टी आपल्याला इथं दिसू शकतात. तर याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला पाहू शकतो की त्या पर्टिक्युलर कस्टमरचं आपल्याला नाव, कॉन्टॅक्ट आणि ॲड्रेस इथं दाखवते. तर हे कधी होते की त्या पर्टिक्युलर कस्टमरनी ऑर्डर कन्फर्म करताना नेम, कॉन्टॅक्ट आणि ॲड्रेस हे तिथं फिलअप केले, आणि त्यानंतर त्यांनी कन्फर्म ऑर्डर केली आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला इथं समजतात, ठीक आहे. मग फर्दर आपल्याला सपोज आता त्यांना कॉल करून किंवा डायरेक्टली आपण त्यांना ते आयटम्स प्रोव्हाइड करू शकतो. आता हे आयटम्स प्रोव्हाइड करताना शक्यतो आपल्याला हा ऑप्शन म्हणजे डिपेंड्स, रिस्पॉन्सिबिलिटी ती शॉपची किंवा शॉप ओनरची असेल की पेमेंट कोणत्या मोडमध्ये करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅश ऑन डिलेवरी किंवा सपोज अदर ऑप्शन्स असतील पेमेंटचे, तर डिपेंड त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीने किंवा त्यांच्या वे थ्रू ते त्या कस्टमरकडून करून घेऊ शकतात. तर या गोष्टी आपण सिस्टीममधून मेंटेन नाही आहे करत. त्यानंतर ॲनालिटिक्समध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी पाहतोय. म्हणजे सपोज आता हा जो असेल, म्हणजे जो मोबाईल नंबर असेल, तर ह्या पर्टिक्युलर मोबाईल नंबरचा रिस्पॉन्स आपल्याला कोणत्या दिवशी त्यांनी साईटला व्हिजिट केली होती, ड्युरेशन दिसेल, सेम ॲज इट इज कोणकोणते कॅटेगरी व्हिजिट केलेत, त्यानंतर आयटम्स जे व्हिजिट केलेत, या सर्व गोष्टी आपल्याला इथं समजू शकतात. किंवा इतर रिस्पॉन्स पाहू शकतो की त्यांनी असा रिप्लाय दिला की फॉर एक्झाम्पल इज डिलिव्हरी इन कोल्हापूर पॉसिबल, म्हणजे आपल्याला त्याच्या अगेन्स्ट आपण त्यांना रिस्पॉन्स देऊ शकतो की फोन फॉलोअप थ्रू त्यांचं जे काय फर्दर रिस्पॉन्स किंवा फर्दर जे ॲक्शन घ्यायची असेल तर आपण तिथून पाहू शकतो किंवा घेऊ शकतो. किंवा त्यांनी आपण इथं पाहू शकतो की व्हॉट्सअपवरती मेसेज करण्याचा प्रयत्न केला, किंवा गेट डायरेक्शन या बटनवरती सुद्धा क्लिक करून त्यांनी डायरेक्शन आपल्या ज्या शॉपचा असेल त्यांच्या लोकेशनपासून हे सुद्धा पाहण्याचा प्रयत्न केला आहे. किंवा सपोज हा जो असेल कस्टमर, तर याचे डिटेल्स आपण पाहू शकतो की कोणकोणत्या आयटम्सना त्यांनी इंटरेस्ट दाखवलेला आहे, किंवा डेट असेल, किंवा किती वेळ त्यांनी किती ड्युरेशनसाठी आयटम्स व्हिजिट केलेत, तर या गोष्टी पाहू शकतात. किंवा त्यांनी कॉलस या बटनवरती टच करून कॉल करण्याचा प्रयत्न केला आहे, तर या सर्व गोष्टी असतील. किंवा सपोज हा पर्टिक्युलर जो नंबर असेल, तर ह्या पर्टिक्युलर ग्राहकांनी काय केलं आहे की आयटम्स ॲड तर केलेत, पण त्यांनी ऑर्डर कन्फर्म नाही आहे केलेली, किंवा त्यांनी काहीतरी रिप्लाय दिला असेल, तर तो रिप्लाय आपल्याला इथं पाहू शकतो. या पद्धतीने सर्व गोष्टी आपण या सिस्टीममध्ये पाहू शकतो. आता इथं आपल्याला नंबर्स दाखवतात म्हणजे काय केलं की आपण SMS द्वारे त्या ग्राहकांपर्यंत पोहोचलो आहे. सपोज आपण आता त्या ग्राहकांपर्यंत पब्लिश, म्हणजे जी आपली एक पर्टिक्युलर कॉमन लिंक असेल ती पब्लिश करून आपण पोहोचत असेल, किंवा आपली जी लिंक आपण व्हॉट्सअप थ्रू वगैरे जे कॉमन लिंक असेल ते आपण वेगवेगळ्या अननोन ग्राहकांपर्यंत पोहोचवत असेल, तर कोणी कोणी पाहिलं आहे हे आपल्याला याच्यामध्ये समजेल की त्या पर्टिक्युलर एका व्यक्तीने पाहिलेलं आहे, पण आपल्याला त्याचा नंबर इथं दिसू शकणार नाही. कारण त्या पर्टिक्युलर ग्राहकाने जर आपल्याला ॲज अ रिस्पॉन्स म्हणून नंबर दिला असेल तरच आपल्याला इथं त्याचा नंबर समजू शकेल. अदरवाईज आपल्याला तो कोण व्यक्ती आहे हे नाही समजू शकणार ज्यावेळी आपण बल्कमध्ये किंवा कॉमनमध्ये तो आपली लिंक आपण पाठवतोय त्या ग्राहकांना, ठीक आहे. जर आपण SMS द्वारे त्या ग्राहकांना आपली लिंक पाठवत असेल किंवा डिटेल्स पाठवत असेल, तर ज्या काय ग्राहकांनी रिस्पॉन्स दिलेला असेल तर तो रिस्पॉन्स आपल्याला त्याच्या नंबर वाईज आपल्याला समजू शकेल की कोणत्या नंबरने किती वेळ पाहिले आहेत किंवा कोणकोणते आयटम्स कार्टमध्ये ॲड केलेले आहेत, ठीक आहे. तर या गोष्टी आपण एक पाहू शकतो. त्यानंतर सेम ॲज इट इज आपल्याला इथं पाहू शकतो की कन्फर्म ऑर्डर, म्हणजे ऑर्डर कन्फर्म झालेली कोणकोणते आयटम्स असतील,
तर कोणकोणत्या कस्टमरने ऑर्डर्स कन्फर्म केलेत. त्यानंतर इनकम्प्लीट ऑर्डर्स कुणी कुणी ठेवलेले आहेत, जे ॲड केलेत पण त्यांनी कन्फर्म केलेले नाही आहेत. तर इथं आपल्याला समजू शकतील की इनकम्प्लीट ऑर्डर्स कोणी कोणी ॲड केलेले आहेत. मग सपोज आपल्याला त्यांचा फॉलोअप घेऊ शकतो कॉलिंग थ्रू डायरेक्टली, की हे आयटम आपण ॲड केलेत पण कंप्लीट का नाही आहे केलेलं. तर त्याच्या थ्रू आपल्याला रिस्पॉन्स थ्रू आपल्याला ऑर्डर काय त्यांना अडचणी असतील या गोष्टी आपण समजून घेऊ शकतो आणि तो आपण रेक्टिफाय करू शकतो. त्यानंतर सेम ॲज इट इज आपण कॅन्सल्ड ऑर्डर जे असतील ते इथं पाहू शकतो. डिलिवर्ड झालेले ऑर्डर जे असतील तर यासुद्धा गोष्टी आपण इथून पाहू शकतो. किंवा सेम ॲज इट इज आपण इथं पाहू शकतो की टॉप इन कार्ट आयटम्स, म्हणजे जे आयटम्स जास्तीत जास्त वेळा खरेदी केले गेले किंवा फॉर एक्झाम्पल कार्टमध्ये ॲड केले गेले, म्हणजे समजा ऑर्डर कन्फर्म असू दे, कॅन्सल असू दे किंवा डिलिवर्ड असू दे, तर जे आयटम्स कार्टमध्ये ॲड केले गेले तर ते आयटम्स आपण इथं पाहू शकतो की त्याचा काउंट. फॉर एक्झाम्पल हा जो आयटम असतील, जे पर्टिक्युलर आयटमचं नाव आणि कोणत्या कॅटेगरीच्या अंडर आहे तो, आणि काउंट म्हणजे किती वेळा तो कार्टमध्ये ॲड केला गेला. ठीक आहे, तर आपल्याला ह्या पद्धतीने टॉप जे आयटम असतील ते इथं दाखवू शकतील, म्हणजे त्याच्या काउंट वाईज आपण पाहू शकतो. किंवा सेम ॲज इट इज आपण पाहू शकतो की टॉप इंटरेस्टेड आयटम जे असतील, जे आयटम्सना जास्तीत जास्त वेळा इंटरेस्ट त्यांनी एक्सप्रेस केला आहे, म्हणजे जे आपल्याला रिस्पॉन्समध्ये, म्हणजे ज्या कस्टमरांनी किंवा ज्या ग्राहकांनी रिस्पॉन्समध्ये इंटरेस्टेड या बटनवरती टच करून इंटरेस्ट एक्सप्रेस केला आहे त्या पर्टिक्युलर आयटमवरती, तर तसे आयटम्स आपल्याला इथं समजू शकतात कोणकोणते आयटम्स आहेत आणि किती वेळा त्याला इंटरेस्ट एक्सप्रेस करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर त्याच्यावाईज आपल्याला मोस्ट पॉप्युलर आयटम्स जे कुठले आहेत हे आपल्याला या सिस्टीममध्ये समजू शकतात. किंवा सेम ॲज इट इज आपण इथं पाहू शकतो की टॉप व्हिजिटेड आयटम्स जे असतील तर ते आपण इथं पाहू शकतो की कोणकोणत्या आयटम्सना जास्तीत जास्त व्हिजिट करण्यात आलेले आहे, तर त्या आयटमचे नाव असेल आणि किती वेळा ते व्हिजिट करण्यात आलेलं आहे. तर आपल्याला इथं त्याच्या अगेन्स्ट जे आयटम्स असतील किंवा फर्दर आपल्याला काय गोष्टी मॅनेज करायच्या असतील मार्केटिंग रिलेटेड, किंवा मग कोणते आयटम्स पुढे फॉरवर्ड करायचे आहेत, तर या गोष्टी आपल्याला या सिस्टीममधून समजू शकतात. तर ओव्हरऑल आपल्याला या सिस्टीममध्ये असं समजू शकतं की आता हा पर्टिक्युलर नंबर असेल तर ह्यांनी कोणत्या डेटला व्हिजिट केलं आणि कोणकोणते जे डिटेल्स असतील, तर किती ड्युरेशनसाठी व्हिजिट केले होते आणि कोणकोणत्या आयटम्सला व्हिजिट केली होती, तर या सर्व गोष्टी आपल्याला इथं समजतात किंवा इथं आपल्याला रिस्पॉन्स समजतो. तर या सर्व गोष्टी आपल्याला इथं समजत असल्यामुळे आपण काय करू शकतो की फॉर एक्झाम्पल किती वेळ तो पाहतो आहे आयटम किंवा इंटरेस्ट एक्सप्रेस करतो आहे त्या पर्टिक्युलर आयटमला, तर त्याच्यावाईज आपल्याला त्या ग्राहकाचा कल किंवा रिस्पॉन्स किंवा पसंत कोणत्या आयटमला जास्त आहे, तो किती वेळ पाहतो याच्यावरून आपल्याला समजू शकतं. पण डायरेक्टली सपोज यांनी कार्टमध्ये आयटम वगैरे ॲड केलेलं नाही आहे, पण त्याचा इंटरेस्ट तर आपल्याला समजला आहे, म्हणजे किंवा कोणत्या आयटमकडे त्याचा कल आहे हे आपल्याला समजलं आहे, त्यानुसार आपण त्या पर्टिक्युलर व्यक्तीला, आता इथं नंबर अवेलेबल असल्यामुळे त्या पर्टिक्युलर व्यक्तीला आपण मॅन्युअल कॉल करून त्याचा जो काय सपोज इंटरेस्ट असेल किंवा सपोज तो कधी त्या पर्टिक्युलर आयटम खरेदी करण्यासाठी इच्छुक आहे किंवा त्याच्या पेमेंट रिलेटेड काय प्रॉब्लेम असतील किंवा आपण त्यांना कसे ते आयटम्स प्रोव्हाइड करू शकतो, हे मॅन्युअल कॉल करून एकदा कन्फर्मेशन दिलं त्यांना किंवा एकदा कॉल करून त्यांच्याशी बोलणं झालं तर बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होतील की त्याला कोणत्या प्रकारे तो आयटम घ्यायचा आहे. म्हणजे ह्या पद्धतीनं आपण जे आयटम व्हिजिट केलेत त्याच्यानुसार किंवा किती वेळ व्हिजिट केलेत त्याच्यानुसार त्या व्यक्तीचा इंटरेस्ट समजल्यामुळे आपण त्या व्यक्तीपर्यंत पोहोचून ते ऑर्डर कन्फर्म करण्यात किंवा तो आयटम सेल आउट करण्यात आपण आपलं स्ट्रॅटर्जी यूज करू शकतो त्या पद्धतीनं. ठीक आहे, तर या गोष्टी आपण कशा मॅनेज करतो आहे एक रिमाइंडरमध्ये किंवा एन्क्वायरी फॉलोअपमध्ये पाहूया. तर या सिस्टीममध्ये मॅनेज कस्टमरमध्ये कस्टमर इंटरॅक्शन याच्यामध्ये ॲड न्यू आपण केलं. सपोज एखादा पर्टिक्युलर कस्टमर असेल, आता याच्यामध्ये पाहतोय आपण की कॉल केलेला आहे आपण त्या पर्टिक्युलर कस्टमरला आणि त्याचा रिस्पॉन्स आपल्याकडे आहे, म्हणजे मॅन्युअल कॉल केल्यानंतर त्याची व्यक्तीचं ॲक्च्युली काय मत आहे किंवा काय रिस्पॉन्स आला आहे आपल्याला, तर ह्या गोष्टी आपल्याला समजतात. सपोज आता तो कोणत्या, आपण आता इथं ग्रुप वाईज ते कस्टमर मेंटेन करतोय, सपोज त्याच्या लोकेशननुसार तो कोणत्या लोकेशनमध्ये आहे आणि त्याचं नाव काय असेल. सपोज आपल्याला आता कॉलिंग केल्यानंतर त्याचं नाव तर समजलेलंच आहे. ठीक आहे, सेम ॲज इट इज नंबर काय त्याचा असेल
ते आपल्याला समजलं आहे. त्यानंतर नेक्स्ट फॉलोअप डेट म्हणजे सपोज आता इथं आपण पाहूया की जे बोलणं झालं आहे आपलं, तर त्याच्या अगेन्स्ट आपल्याला त्याचा नेक्स्ट फॉलोअप कधी घ्यायचा आहे. सपोज आपल्याला आता आज जी पर्टिक्युलर नेक्स्ट डेट असेल सिलेक्ट करून घेतले आणि सपोज जर कॉलिंग आपलं कोणत्या डेटला झालेलं आहे, तर इथं कोणत्या डेटला कॉलिंग झालेलं आहे इथं आपण बघूया. तर इथं डेट सेट केली आणि वेळ असेल, ठीक आहे, बाय डिफॉल्ट. त्यानंतर आपण सपोज आता आउटगोईंग आपल्या थ्रू कॉल गेला आहे किंवा त्याच्याकडून इनकमिंग कॉल आला असेल, तर ह्या गोष्टी आपण इथं मेंटेन केल्या आणि त्याचा रिस्पॉन्स काय आला. फॉर एक्झाम्पल त्याचा रिस्पॉन्स असा आला की ठीक आहे, तर त्याचा आपल्याला रिस्पॉन्स असा भेटला की तो बुधवारी शॉपमध्ये आपल्या येऊन जातो, असा आपल्याला रिस्पॉन्स भेटला. सिम्पल आपण जो मॅन्युअली आपण रजिस्टरमध्ये वगैरे फॉलोअप मेंटेन करतोय, तसं न करता आपण सिस्टीममध्ये जर फॉलोअप मेंटेन केला तर त्याचा बेनिफिट काय होईल आपण पाहू शकतोय. फॉर एक्झाम्पल आपण सेव्ह करून ठेवले हे डिटेल्स. तर सपोज इथं आपण डॅशबोर्डला पाहतोय, म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्या दिवशी आपण लॉग इन झालो तर आजच्या अगेन्स्ट सपोज कोणकोणत्या कस्टमरचे आपल्याला फॉलोअप घ्यायचे आहेत किंवा रिमाइंडर आहेत, तर त्याचा रिमाइंडर आपल्याला इथं समजू शकतो. फॉर एक्झाम्पल जे काय कस्टमरचं नाव असेल, त्यानंतर त्याचा ग्रुप असेल आणि त्याचा जो कॉन्टॅक्ट नंबर असेल, तर त्याचा रिस्पॉन्स म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणत्या या पर्टिक्युलर डेटला जे फॉलोअप घ्यायचा होता, तर काय फायनल डिस्कशन झालं होतं हे आपल्याला इथं समजेल. मग त्या या रिस्पॉन्सद्वारे आपण त्या पर्टिक्युलर ग्राहकाचा किंवा कस्टमरचा परत मॅन्युअल कॉल करून रिस्पॉन्स किंवा त्याचा जो फॉलोअप असेल तर आपण घेऊ शकतो. तर ज्या त्यावेळी ह्या गोष्टी मेंटेन राहतील या पर्टिक्युलर रिमाइंडर सिस्टीममुळे. या सिस्टीममध्ये बल्कमध्ये व्हॉइस कॉलसुद्धा पाठवू शकतो, म्हणजे जे सपोज ऑफरच्या रिलेटेड वगैरे किंवा ऑफर डिस्काउंटच्या रिलेटेड या सिस्टीममधून आपण त्याच्या रिलेटेड व्हॉइस कॉलसुद्धा बल्कमध्ये पाठवू शकतो. तर या सर्व गोष्टी आपण डिटेल्समध्ये याच्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस नाही आहेत केलेल्या, त्या आपण नेक्स्ट टाईम पाहू शकतो. किंवा आहे याच सिस्टीममध्ये आपल्याला काही आपल्या रिक्वायरमेंटनुसार काय चेंजेस किंवा अपडेशन हवे असतील तर त्यानुसार आपल्याला ह्या सिस्टीममधून आपल्याला मॉडिफाय करून मिळतील. तर या पद्धतीने आपण या सिस्टीममधून वर्क करतो आहे. तर आपल्याला या सिस्टीमबद्दल अधिक माहिती, एन्क्वायरी किंवा डेमोसाठी किंवा काय शंका असतील तर आपण आमच्या या नंबरवरती संपर्क करू शकता. थँक्यू.